नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे आज आपण KCL म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ आणि KVL म्हणजेच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या दोन इम्पॉर्टंट लॉ बद्दल आपण स्टडी करणार आहोत. तर त्यापैकी फर्स्ट किर्चॉफ्स करंट लॉ हा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतो आहे. स्टेटमेंट इथे आपल्याला इंडिकेट करताय द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स एंटरिंग ॲट नोड इज इक्वल्स टू द 0. ओके, म्हणजेच इथे तुम्हाला ही जी डायग्राम दाखवली आहे या डायग्रामच्या एक्झॅक्टली सेंटर पोर्शनला हा जो नोड इथे तुम्हाला दिसतोय. ओके, नोड म्हणजेच काय की जिथे मल्टिपल ब्रांचेस हे कॉमन पॉईंटला कनेक्ट असतात, त्या कॉमन पॉईंटला आपण नोड असं इंडिकेट करत असतो. अँड दिस वन इज द नोड. ओके, सो दिस वन इज वी कॉल इट एज अ नोड. ओके, सो वी आर मेकिंग अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स. तर इथे तुम्हाला करंट्स जर बघितले तर बघा, I1 करंट हा करंट एंटर करतो आहे. ओके, त्यानंतर इथे आपल्याला I4 हा करंट सुद्धा एंटर होताना दिसतो आहे आणि I3 हा करंट सुद्धा आपल्याला एंटर होताना दिसतो. ओके, फक्त I2 आणि I5 हा करंट या नोड पासून आउटगोइंगला जाताना दिसतो. तर किर्चॉफ्स करंट लॉ साठी आपण एक साइन कन्व्हेन्शन यूज करत असतो. जेव्हा करंट हा एंटर होतोय, when current is entering, त्यावेळेस आपण त्याला एक पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन यूज करतो. म्हणजेच जेव्हा करंट हा आउटगोइंग होतोय, ओके, म्हणजेच नोडला तो सोडून जातोय, तर त्या केसमध्ये या करंटला आपल्याला निगेटिव्ह साइनने इंडिकेट करावं लागणार. ओके, साइन कन्व्हेन्शन आपण चेंज सुद्धा करू शकतो. एंटरिंगला जर तुम्ही निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन जर यूज केलेलं असेल तर आउटगोइंगला तुम्हाला पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन यूज करावं लागणार. तर आपल्याला इथे क्लिअरली दिसते आहे की I1 हा जो करंट आहे तो आपण पॉझिटिव्ह साइनने इंडिकेट करणार आहोत, कारण की I1 हा करंट नोडला एंटर करतो आहे. I2 करंट बद्दल जर आपण कमेंट केली तर आपण त्याला निगेटिव्हने इंडिकेट करणार आहोत ॲज पर दिस साइन कन्व्हेन्शन्स. ओके, I3 हा तुमचा पुन्हा पॉझिटिव्ह कारण की एंटर होतोय. I4 सुद्धा एंटर होतोय. ओके, आणि I5 हा जो करंट आहे हा आउटगोइंगला जातोय, म्हणून आपण त्याला निगेटिव्हने इंडिकेट करणार आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम जी आहे ती इक्वल्स टू द 0. अशा प्रकारे हा आपला KCL लॉ आपण इथे मेन्शन करतो. ओके, म्हणजेच यांना जर आपण फर्दर सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याला पॉझिटिव्ह टर्म्स आपण लेफ्ट हँड साईडला कलेक्ट करूया. I1 I3 आहे, I3, त्यानंतर I4 आणि ज्या निगेटिव्ह टर्म्स आहेत त्या जर आपण राईट हँड साईडला जर ट्रान्सफर केल्या, जसं की I2 आणि I5, तर साइन चेंज होणार आणि आपल्याला अशा प्रकारे इथे I2 प्लस I5. तर अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं आणि या इक्वेशन्स वरून आपण काय इंडिकेट करू शकतो, तर I1 I3 आणि I4 हे जर करंट जर तुम्ही थोडे केअरफुली बघितले तर हे सगळे करंट हे काय करतायत, एंटर होत आहेत. सो वी कॉल इट एज द एंटरिंग करंट. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ओके, इज इक्वल्स टू द I2 आणि I5 हे तुमचे आउटगोइंग करंट आहे किंवा लिव्हिंग करंट आहे असं आपण म्हणू शकतो. सो वी कॉल इट एज द आउटगोइंग करंट. ओके, सो हा सुद्धा एक स्टेटमेंट आपण इथे तयार करू शकतो. The incoming current at the node is exactly equals to the outgoing current at the node. ओके, मग आता या नोडवर जेवढा करंट हा इन होतोय, जेवढा करंट हा इन होतोय तेवढाच करंट हा तुमचा आउट होतोय ॲट द नोड. ओके, म्हणजे जर सपोज 5 एम्पियर करंट हा एंटर होतोय तर 5 एम्पियर करंटच तुमचा काय होणार आहे, आउट होणार आहे. म्हणजेच नोडला जर तुम्ही नेट करंट जर बघितला तर नोडला कोणत्याही प्रकारचा चार्ज हा स्टोअर होत नाही. ओके, सो देर इज नो चार्ज इज स्टोअर्ड ॲट द नोड. नोडला कोणताही चार्ज स्टोअर होत नाही. सो दॅट्स वाय द KCL इज फॉलो द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन्स ऑफ चार्ज. ओके, सो कन्झर्वेशन्स ऑफ चार्ज हा एक लॉ KCL आपल्याला फॉलो करतो आणि खूप इम्पॉर्टंट ही इन्फॉर्मेशन आहे. कन्झर्वेशन्स ऑफ चार्ज. सो देर इज नो चार्ज इज कन्झर्व ॲट द नोड. जेवढे चार्जेस हे इन होत आहेत तेवढे चार्जेस हे नोड पासून आउट होत आहेत. सो दॅट इज द वन इम्पॉर्टंट
concept of the KCL. त्यानंतर आपण KVL बद्दल बघूया. KVL ज्याला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणतो, इथे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इन क्लोज लूप. ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ लूप? तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे इज इक्वल्स टू द 0. सो लूप म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की अशी ब्रांच की ज्याचा इनिशियल स्टार्टिंग पोझिशन्स आणि एंडिंग पोझिशन्स ही सेम आहे. So that's why we call it as that particular portions in the network as a loop. इथे आपल्याला हे डायग्राम्स प्रोव्हाइड केलेले आहे बघा. इथे एक ऍक्टिव्ह व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे, त्यानंतर R1 R2 अशा प्रकारचे दोन रेजिस्टर इथे आपल्याला कनेक्ट केलेले दिसतात. ओके, सो इथे आपल्याला कंटिन्युअस लूप आपल्याला बघायला मिळतो. या लूप मध्ये असलेले जे की व्होल्टेजेस आहेत, तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले व्होल्टेजेस हा V व्होल्टेज दिसतोय. ओके, त्यानंतर या V व्होल्टेजमुळे जो करंट या सर्किट म्हणून फ्लो होतो त्याला आपण I ने इंडिकेट करूया. सो I करंट जेव्हा या R1 रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणार तर तिथे ड्रॉप होणार. कोणता ड्रॉप होणार? सो I इंटू R1 हा एक ड्रॉप होणार. ओके, हा करंट जेव्हा पुन्हा प्रोसेड करत जेव्हा इथे R2 मध्ये इन्सर्ट होणार तर R2 मध्ये सुद्धा पुन्हा ड्रॉप होणार, तर त्याला आपण I इंटू R2 असा ड्रॉप इंडिकेट करू शकतो. ओके, so these are the voltages. First is the active voltage, that is the P. Then the voltage drop at resistance R1 आणि त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं? तो व्होल्टेज ड्रॉप ॲट रेजिस्टन्स R. या सगळ्यांची अल्जेब्रिक सम आपल्याला करायची. अल्जेब्रिक सम करणे म्हणजे एक तर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन यूज करू शकता. तर साइन कन्व्हेन्शन्स मध्ये आपल्याला इथे बघायला मिळू शकतं की साइन कन्व्हेन्शन्स मध्ये आपण दोन साइन कन्व्हेन्शन्स यूज करतो. जेव्हा पोटेन्शियल हा राईज होतो, म्हणजेच पोटेन्शियल हा तुम्हाला राईज होताना दिसतोय, वाढताना दिसतोय, तर त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह साइन यूज करा. ओके, आणि जेव्हा पोटेन्शियल हा ड्रॉप होतो, पोटेन्शियल हा जेव्हा ड्रॉप होतोय तर त्यावेळेस आपण निगेटिव्ह साइन यूज करू शकतो. ओके, अदरवाइज वाइस वर्सा आपण यूज करू शकतो. फॉर पोटेन्शियल राईज साठी आपण निगेटिव्ह साइन यूज करू शकतो आणि ऑब्विसली पोटेन्शियल ड्रॉप साठी आपल्याला पॉझिटिव्ह साइन तिथे आपल्याला यूज करावं लागणार आहे. ओके, तर असे हे दोन साइन कन्व्हेन्शन्स आहेत. तर इथे V मध्ये आपण बघू शकतो की पोटेन्शियल आपण फर्स्ट साइन कन्व्हेन्शन मोस्टली यूज करत असतो, कारण की राईज इज द पॉझिटिव्ह. राईज होतोय, इन्क्रीज होतोय, तर आपण पॉझिटिव्ह म्हणजेच याला पॉझिटिव्ह लॉजिक असं आपण म्हणू शकतो. सो हा पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन आपण इथे यूज करतो. आणि हा त्याचा एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे हा निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला बघायला मिळतो. जिथे राईज होतोय तिथे आपल्याला निगेटिव्ह साइन घ्यावी लागतं, आणि जिथे ड्रॉप होतोय, जिथे आपला हा ड्रॉप होतोय तिथे आपल्याला पॉझिटिव्ह साइन घ्यावी लागते. तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये स्टुडंटने हा फर्स्ट साइन कन्व्हेन्शन इथे यूज करायला पाहिजे. पोटेन्शियल राईज होणे म्हणजेच बघा, हा जो व्होल्टेज सोर्स आहे, करंट हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पुढे जातोय, म्हणजेच हा पोटेन्शियल राईज होतोय आणि त्याच्यामुळे आपण या व्होल्टेज साठी पॉझिटिव्ह साइन यूज करणार आहोत. ओके, त्यानंतर करंट जेव्हा रेजिस्टर म्हणून फ्लो होणार तर ऑब्विसली ड्रॉप होणार. ओके, सो पोटेन्शियल हा ड्रॉप होतोय आणि पोटेन्शियल ड्रॉप होण्यासाठी आपण जो साइन कन्व्हेन्शन इथे यूज करतो तो निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे हा जो करंटमुळे R1 मध्ये होणारा ड्रॉप जो आहे तो आपण निगेटिव्ह साइनने इंडिकेट करूया, I इंटू R1 अशा प्रकारे. तसंच सेकंड R2 मध्ये जो ड्रॉप होतोय तो सुद्धा ड्रॉप होतोय, म्हणजेच आपण निगेटिव्ह साइनने इंडिकेट करूया, I इंटू R2. आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम जी आहे ती किती असतं? तर ती 0 असतं, असं आपल्याला या ऑगस्टिन किर्चॉफ सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. सो अल्जेब्रिक सम इज इक्वल्स टू बी 0. सो दिस इज द इक्वेशन्स फॉर द KVL फॉर दिस पर्टिक्युलर सर्किट. मग या पर्टिक्युलर सर्किटला या इक्वेशनला जर आपण पुन्हा थोडं क्लासिफाईड केलं तर बघा आपल्याला असा प्रकार मिळू शकतो. सो V इथे ह्या निगेटिव्ह टर्म जे आहेत त्या आपण पॉझिटिव्ह करूया आणि त्यासाठी आपण त्यांना राईट हँड साईडला ट्रान्सफर करूया. सो V इज नथिंग बट इक्वल्स टू द I R1 प्लस I इंटू R2. ओके, म्हणजे इथे आपल्याला हे बघायला मिळू शकतो की V इज नथिंग बट इथे आपण जो करंट आहे तो
कॉमन सेम करंट आहे जो की R1 आणि R2 म्हणून फ्लो होतोय. सो त्याला आपण कॉमन इथे काढतोय. सो R1 R2. Okay, so this is the KVL equation for this loop. This is again the KVL equation for this loop. This is the again KVL equation for this loop. या जे आपल्याला सगळ्यात शेवटी जो KVL इक्वेशन्स मिळालेला या KVL इक्वेशन वरून आपण पुन्हा एक स्टेटमेंट इथे तयार करू शकतो. ओके, सो ऑल द ऍक्टिव्ह व्होल्टेजेस विच इज इक्वल्स टू द व्होल्टेज ड्रॉप्स, म्हणजेच त्यांना आपण अशा प्रकारे इथे सांगू शकतो की समेशन ऑफ ऍक्टिव्ह व्होल्टेजेस विच इज इक्वल्स टू द समेशन्स ऑफ ड्रॉप. हा सुद्धा आपण स्टेटमेंट इथे KVL ला यूज करू शकतो. ओके, अदरवाइज अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इन द एनी क्लोज लूप. तर सेम डायग्राम्स आपण निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन यूज करून आपण फॉलो करून बघूया की आपल्याला इक्वेशन्स काय मिळतं. ओके, तर निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन्स मी इथे नोट डाऊन केलेलं आहे तुमच्यासाठी की पोटेन्शियल जिथे राईज होतंय तेव्हा आपण निगेटिव्ह साइन यूज करणार आहोत आणि पोटेन्शियल जिथे ड्रॉप होतोय तिथे आपण पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन यूज करणार. ओके, तर बघा हा जो करंट आहे या करंटची डायरेक्शन्स इथे आपण बघू शकतो की हा करंट हा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातो आहे, म्हणजेच इथे पोटेन्शियल हे राईज होत आहे. ओके, त्याच्यामुळे इथे V हा जो पॅरामीटर्स आहे हा पोटेन्शियल राईज होतोय, त्याच्यामुळे आपण इथे त्याला निगेटिव्ह साइन नी इंडिकेट करणार आहोत. ओके, त्यानंतर IR1 हा ड्रॉप इथे आपल्याला बघायला मिळतो आणि समोर जाऊन करंट हा IR2 इथे सुद्धा ड्रॉप तयार करतो. तर दोन्ही ठिकाणी ड्रॉप तयार होतो आणि ड्रॉपसाठी आपण इथे पॉझिटिव्ह साइन यूज करणार आहोत. सो पॉझिटिव्ह IR1 प्लस पॉझिटिव्ह IR2. ओके, आणि या सगळ्यांचे अल्जेब्रिक सम हे 0 असतं ॲज पर अकॉर्डिंग टू KVL. तर बघा निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शनने आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. तर या इक्वेशन्समध्ये तुम्ही बघू शकतात की हा जो निगेटिव्ह व्होल्टेज आहे याला जर आपण सपोज लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर आपल्याला IR1 प्लस IR2 इज इक्वल्स टू द V. म्हणजेच इथे पुन्हा जर आपण करंटला जर कॉमन काढलं तर R1 प्लस R2 इज इक्वल्स टू द V. तर आपल्याला सेम इक्वेशन इथे मिळते आहे. ओके, तुम्ही कोणतेही साइन कन्व्हेन्शन यूज केलं तरी चालेल. ओके, बट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन आपण यूज करतो. जिथे हा पोटेन्शियल हा राईज होताना आपल्याला दिसतोय तर तिथे आपण पॉझिटिव्ह साइन यूज करतो. ओके, आणि जिथे पोटेन्शियल हा आपल्याला ड्रॉप होताना दिसतोय तिथे आपण निगेटिव्ह साइन यूज करताना आपल्याला दिसतोय. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण नेक्स्ट लेक्चरला KCL आणि KVLs वर काही न्यूमरिकल्स सॉल्व्ह करून बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला हे KCL आणि KVL एक्झॅक्टली नेटवर्क्सवर कशा प्रकारे अप्लाय केला जातो हे आपल्याला बघायला मिळेल.